विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन स्टेप आपण शिकलो होतो, ज्या स्टेप्सच्या मदतीने प्रोटीन तयार होण्याची प्रक्रिया सेलमध्ये घडून येते। ट्रान्सलेशन प्रोसेस पाहत असताना त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रान्सलेशनमध्येच ट्रान्सलोकेशन नावाची एक स्टेप होत असती, जी अगदी या प्रोसेससाठी महत्त्वाची स्टेप आहे। बघा, आपण जेव्हा प्रोटीन तयार होताना काय काय अरेंजमेंट असती हे जर आपण रिवाइज केलं तर लक्षात येईल तुमच्या। या पद्धतीने रिबोझोमचे दोन युनिट एकमेकांशी जोडल्या जातात। त्यानंतर या रिबोझोमभोवती mRNA गुंडाळला जातो आणि या mRNAच्या कोडॉनसोबत जोडला जातो tRNAचा अँटीकोडॉन। मग ही प्रक्रिया होत असताना तिथे tRNA स्वतःसोबत अमिनो ॲसिड घेऊन येणार आहे। बघा, ज्या वेळेला आपण अरेंजमेंट पाहतो त्यावेळेला पहिला कोडॉन ज्या ठिकाणी प्रेझेंट आहे, म्हणजे ही जी पोझिशन आहे की जिथे पहिला कोडॉन आहे, या पोझिशनला पी साईट म्हणलं जातं, म्हणजेच पेप्टिडायल साईट, की जिथे ॲक्च्युअल प्रत्येक tRNAला स्वतःचा अमिनो ॲसिड आणून सोडायचा आहे। आता या पहिल्या कोडॉनच्या शेजारी जो दुसरा कोडॉन आहे, त्या दुसऱ्या कोडॉनसोबत नंतरचा अमिनो ॲसिड घेऊन येणारा tRNA जोडलेला असतो, तो या पद्धतीने असतो। ही जी पोझिशन आहे, या पोझिशनला अमिनो ॲसिल साईट किंवा ए साईट म्हणलं जातं। आणि प्रत्येक tRNA आपापला अमिनो ॲसिड जेव्हा घेऊन येईल तेव्हा तो एखाद्या कोडॉनशी जोडल्या जाण्याची साईट म्हणजे ए साईट आहे, तिथे येऊन तो त्याचा टर्न येण्याची वाट पाहणार आहे। म्हणजे जसं इथं पहिला अमिनो ॲसिड बरोबर योग्य पोझिशनला आणलेला आहे आणि दुसरा अमिनो ॲसिड घेऊन आलेला जो tRNA तो त्याचा टर्न येण्याची वाट पाहतोय। मग नंतर काय होणार आहे, तर हा अमिनो ॲसिड पहिला आणला गेला म्हणजे पहिल्या कोडॉनचं काम संपलं। तो अमिनो ॲसिड तिथं सोडल्यानंतर हा कोडॉन पुढे सरकणं आवश्यक आहे, तरच नंतरचा कोडॉन या पी साईटवर येणार आहे। आणि मग या पहिल्या कोडॉनला किंवा पी साईटवर असणाऱ्या कोडॉनला पुढे सरकवण्यासाठी त्या ठिकाणी जी प्रोसेस होत असती त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन असं म्हणतो। या ट्रान्सलोकेशनमध्ये नेमकं काय होतं, तर हा जो रिबोझोम आहे, हा रिबोझोम मूव्ह होतोय, रिबोझोम फिरणार आहे। आणि तो किती फिरणार आहे, तर बाय द डिस्टन्स ऑफ वन कोडॉन, एका कोडॉन इतकं तो फिरणार आहे। एक कोडॉन इतकं फिरल्यामुळे पी साईटवर असणारा पहिला कोडॉन पुढे येईल, कारण त्याचं काम झालेलं आहे। आणि एकदा हा कोडॉन पुढं आला की ही जी पुढची जागा असती त्याला ई साईट किंवा एक्झिट साईट म्हणल्या जातं। मग आता हा कोडॉन जेव्हा एक्झिट साईटवर आला आहे पहिला कोडॉन, त्यावेळेला या tRNAचं काम संपलेलं आहे। मग हा tRNA स्वतःचं अमिनो ॲसिड सोडून आता तिथून निघून जाणार आहे। मग या पद्धतीने प्रत्येक कोडॉन पी साईटवर यावा, जेणेकरून त्याचा अमिनो ॲसिड त्या ठिकाणी सोडल्या जाईल आणि tRNAला बाहेर पडता येईल। याच्यासाठी म्हणून रिबोझोमची आपल्याला मूवमेंट होताना दिसते। प्रत्येक वेळेला रिबोझोम गोल फिरतोय आणि किती गोल फिरतोय, तर एक कोडॉन पुढे सर्कल एवढं गोल फिरतोय। मग त्या एका कोडॉन इतकं त्याच्या गोल फिरण्याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणत असतो। तर ही ट्रान्सलोकेशन महत्त्वाची स्टेप आहे ट्रान्सलेशनमधली। जोपर्यंत ट्रान्सलोकेशन होणार नाही तोपर्यंत हा mRNA कोडॉन बाय कोडॉन पुढे सरकणार नाही आणि तोपर्यंत नंतरच्या tRNAचा नंबर तिथे लागणार नाही, जेणेकरून त्याला त्याचं अमिनो ॲसिड सोडता येणार नाही। म्हणून ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, लक्षात आलं असेल तुमच्या। तर या पद्धतीने ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेस मिळून प्रोटीन तयार होतं आणि त्याला मदत करण्यासाठी म्हणून रिबोझोमची
मूवमेंट बाय द डिस्टन्स ऑफ वन कोडॉन, याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. आपण हा कन्सेप्ट इथेच आपली संपत्ती आहे. आणि या कन्सेप्टला जोडूनच एक पुढची कन्सेप्ट आहे ज्याला आपण पॉलिझोम किंवा पॉलिरिबोझोम म्हणतो. त्या कन्सेप्टकडे आपण जाऊ. बघा मित्रांनो, पॉलिझोम किंवा पॉलिरिबोझोम ही काय कन्सेप्ट आहे. तर जेव्हा एखादा प्रोटीन एकापेक्षा जास्त मॉलिक्यूलने त्याची आवश्यकता असेल, म्हणजे एखाद्या प्रोटीनची कदाचित 2, 3 किंवा 4 अशी मॉलिक्यूलची संख्या सेलमध्ये तयार होणं आवश्यक असेल, तर अशा वेळेला आपण काय पाहतो की सेम mRNA, ज्या mRNAवर तो प्रोटीन तयार करण्याची इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे, तो एकच mRNA रिपीटेड फॉर्ममध्ये त्याचं रीडिंग होतं. म्हणजे त्या एकाच mRNAचं अनेकदा ट्रान्सलेशन होतं आणि त्याच प्रकारचा प्रोटीन तयार झालेला दिसतो. मग याच्यासाठी म्हणून आपण काय पाहतो की हा जो mRNA आहे तो एकाच वेळेला एकापेक्षा जास्त रिबोझोमशी आपल्याला जोडलेला दिसतो. बघा, इथे तुम्हाला डायग्रामच्या मदतीने काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता हा जो आपला mRNA आहे, गृहीत धरा तो 4 रिबोझोमशी ॲट द टाईम जोडलेला आहे. मग जेव्हा तो असा 4 रिबोझोमशी जोडलेला आहे, तर एकापेक्षा जास्त रिबोझोम आहेत म्हणून आम्ही तिथे पॉलिझोम हा शब्द वापरतो. मग इथे काय होणार आहे, तर हा mRNA जेव्हा पहिल्या वेळेस या रिबोझोमवर याची रीडिंग होईल, तर त्याच्याकडून तयार होणारं प्रोटीन आपल्याला इथे तयार झालेलं दिसेल. जसा जसा इथं रीडिंग कंप्लीट होत जाईल तसा तसा हा रिबोझोम हा mRNA सेकंड रिबोझोमवर येईल, तिथे त्याच्या रीडिंगला सुरुवात होईल. सेकंडपासून तो जसा पुढे सरकेल तसा तो थर्ड रिबोझोमवर mRNA येईल, तिथेही त्याची रीडिंग व्हायला सुरुवात होईल. तिथून जसा तो पुढे सरकेल फोर्थ रिबोझोमवर त्याची रीडिंग व्हायला सुरुवात होईल. आणि असं करत करत प्रत्येक रिबोझोमवर जेव्हा त्याची रीडिंग कंप्लीट होईल, त्यावेळेला शेवटी आम्हाला प्रत्येक रिबोझोमवर सेम प्रोटीन तयार झालेला दिसेल. मग ही जी कन्सेप्ट आहे की मोर दॅन वन रिबोझोम आर यूज टू रीड वन mRNA फॉर प्रोडक्शन ऑफ मोर दॅन वन मॉलिक्यूल ऑफ सेम प्रोटीन, एकाच प्रोटीनचे एकापेक्षा जास्त मॉलिक्यूल तयार करण्यासाठी जेव्हा mRNA एकापेक्षा जास्त रिबोझोमला जोडलेला असतो, तर ती कंडिशन म्हणजे पॉलिझोम. अपेक्षा आहे तुम्हाला कळालं असेल. इथे आपला ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या 2 कन्सेप्ट सांगणारा व्हिडिओ आणि हा टॉपिक आपला इथेच संपतो आहे. पुढच्या टॉपिकमध्ये आपण म्युटेशन नावाची कन्सेप्ट पाहणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओना पाहून चांगला अभ्यास करा आणि कनेक्टेड राहा. धन्यवाद.